मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखूवर मोठी कारवाई केली आहे। बुनकर कॉलनीतील एका घरावर छापा टाकून एफडीएने सुमारे 420 किलो सुगंधित तंबाखू जप्त केलाय, ज्याची किंमत सुमारे 6 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणात आरोपी अझर इक्बाल रहमान कुरेशी याच्यावर विविध कलमांखाली एफआयआर दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे। एफडीएने सांगितले की प्रतिबंधित अन्न पदार्थांविरुद्धची मोहीम पुढेही सुरू राहणार आहे। नागपूरमध्ये महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित मंदिर इनामी जमीन हक्क निर्मूलन कायद्याला विरोध वाढला आहे। विविध देवस्थाने आणि विश्व हिंदू परिषद यांनी या कायद्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे। परिषदेचा आरोप आहे की हा कायदा मंदिरांच्या धार्मिक स्वायत्तेवर आघात करणारा असून प्राचीन देवस्थानांवर अन्याय करणारा ठरेल। मंदिरांना मिळालेल्या इनामी जमिनीमुळे चालणारे पूजा, अन्नदान आणि समाजसेवा उपक्रम बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच आर्थिक स्रोतांवर परिणाम होऊन धार्मिक कार्यावर मर्यादा येऊ शकतात असेही सांगण्यात आले आहे। परिषदेने सरकारकडे हा कायदा मागे घेण्याची आणि तज्ञ समिती नेमण्याची मागणी केली आहे। नागपूर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया पूर्ण झाली आहे। अंतिम दिवशी 5 उमेदवारांनी एकूण 6 नामांकन पत्रे दाखल केली। भाजपा उमेदवार राजीव पोद्दार यांनी 2 नामांकन पत्रे दाखल केली, तर राजेश जंगले, सुरेंद्र लोही, दिनेश डोले आणि अतुल लोंढे यांनी नामांकन दाखल केले आहे। नामांकन पत्रांची छाननी आज होणार असून 4 जून ही माघाराची अंतिम तारीख आहे। मतदान 18 जून रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत होईल, तर मतमोजणी 22 जून रोजी होणार आहे। नागपूरच्या या प्रतिष्ठित जागेसाठी चुरशी लढत होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये विकास प्रकल्पाच्या नावाखाली 4 कुटुंबांची घरे पाडण्यात आली आहेत। कलमना पोलीस ठाणे परिसरात रिलायन्स पेट्रोल पंप जवळ वॉटर प्रोजेक्टसाठी एनआयटी कडून बुलडोझर कारवाई करण्यात आली। पीडित कुटुंबांचा आरोप आहे की त्यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही आणि अचानक ते बेघर झाले। शाहू कुटुंबासह बाधितांनी तहसीलदार व संबंधित अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे। सध्या हे कुटुंब पुनर्वसन आणि न्यायासाठी प्रशासनाकडे मागणी करत आहेत। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।